इथे दुसरी मॅच सुरू होतीये. पंचांचा ग्रीन सिग्नल येतो आहे. गेम ऑन, लेट्स प्ले. इथे लोअर फुलटच होता इनसाइड आउटचा एक नजराणा दाखवत असताना सौंदर्य, एक टप्पा घेत असताना एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर दमदार आघात, 4 धावा. यावेळेला 4 धावा येतात. लोअर फुल टॉस होता आणि त्याच्यावरती चढवलेला हल्ला फलंदाज अनिल शेंडेच्या बॅटमधून 4 धावा. पॉवर प्लेचा पहिलं षटक आहे योगेश अगिवाळाचा आपल्याला पाहायला मिळतोय राऊंड द विकेटने. इथे आपण बघू शकाल ऑन साइडला रूम क्रिएट केलं होतं, आडवा बॅटने एक्झिक्यूट करायचं होतं. इथे आपण बघू शकाल शरीराचा वेध घेणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर आणि ते बीट होत आहेत. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. योगेश अगिवलाचं हे षटक सुरू आहे. कॉमेंट्री बॉक्स कडून राऊंड द विकेटने गोलंदाजी केली जाते. स्टॅकिंगला अनिल शेंडे. इथे बघू शकाल नटराज स्टाईल स्लॉक स्वीप पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग झोन क्लिअर करत असताना हा फटका येतोय फलंदाज अनिल शेंडेच्या बॅट मधून. दिस इज द यूज अँड मॅक्सिमम बाय अनिल. विकेट 6. थँक्यू सो मच डीजे. नक्कीच आमच्या गुणसंख्या लेखक माहिती देत आहेत की दोन्ही फलंदाज आणि त्याचबरोबर गोलंदाज एकाच गावचे आहेत. धारोळ या संघामधून सातत्यानं परफॉर्मन्स करत असतात. इथे मात्र लीग आहे. दोन्ही आपण बघू शकाल तर समोरासमोर असताना इथे बॅकफुट लावून ऑन द टोस याला स्क्वेअर कट मध्ये एक्झिक्यूट करायचं होतं. टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा हा चेंडू सरळ जाऊन रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. अगोदरचा चेंडू आपण बघू शकाल पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता, त्याच्यावरती इनसाइड आउटचा फटका बघितला. त्यानंतर थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, रूम क्रिएट केला, ऑन साइड एक्झिक्यूट करायचं होतं. तो चेंडू मात्र बीट झाले. त्यानंतर बॅटच्या रडकमध्ये होता चेंडू, स्लॉक स्वीप पाहायला मिळाला. यावेळेला उचली घेणारा चेंडू होता आउटसाइड दी ऑफ स्टंप. यावेळेला आपण बघू शकाल ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो. अगोदरचा चेंडू देखील असाच होता आणि याच प्रकारे खेळायचं होतं. इथे मात्र उत्तर देत असताना गोलंदाजला या चेंडूवरती स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 4 धावा. थँक्यू डीजे. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 14 रन. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चौकार, निर्धाव चेंडू, षटकार, निर्धाव चेंडू आणि तदनंतरचा हा चौकार. क्षेत्ररक्षणाचं जाळं थोडंसं आपण बघू शकाल बदलाव करत असताना. लास्ट बॉल टू गो कमेंट बॉक्स कडून. इथे बघू शकाल फलंदाजीचा चेंडू होता, मिडॉनच्या डोक्यावर एक्झिक्यूट केले चेंडूला. लंगा फरून क्षेत्ररक्षक वेगाने येतात त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. सरळ आपण बघू शकाल व्यासपीठाच्या दिशेने हा चेंडू होतोय. दंदन करत 4 रन. थँक्यू डीजे. ते पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पॉवर प्लेचं पहिलं षटक महागडी ठरत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय योगेश अगिवाळावर. हा चढवलेला हल्ला अनिल शेंडेने तब्बल 10 धावा कुठल्यात आपण बघू शकाल तर लगावल्या धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अगोदरच्या मॅच मध्ये धावसंख्या होती आपण बघितले असेल तर 50 रनचं टार्गेट होतं. 54चं टार्गेट होतं. इथे देखील पहिल्या षटकामध्ये 18 धावा लगावल्यात. कुडसा फ्रेंड कडून आपला गोलंदाज सज्ज होतोय. गिरीश केवणी आपल्याला पाहायला मिळतोय. स्टार्किंगला फलंदाज यावेळेला पवन आहे. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. इथे बघू शकाल आपण आडवा बॅटने स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक समोर चूक होणार नाहीये. झेल स्वीकारत असताना पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय हा गोलंदाज. लागलेला हा पहिला धक्का इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन. पवन लिंगे बॅक टू द पॅव्हिलियन.
या BPL मैदानात वांगणी या शहरात या BPL मैदानात क्रीडा रसिकांची लागली रे क्रीडा रसिकांची लागली रे आली 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 वांगणी तर याच दरम्यान पांडवाज 11 संघाचे पुरस्कर्ते आदरणीय श्री कुणालजी शेलार आणि त्याचबरोबर रोहितजी निर्मल या मान्यवरांचं शुभागमन झालंय आणि त्याचबरोबर भक्ती 11 चे पुरस्कर्ते श्री योगेशजी राऊत यांचं देखील शुभागमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत या सर्व मान्यवरांचं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रथम संगीत देखील आपण ऐकलं. शीर्षक गीत BPL वांगणी प्रीमियर लीगचं हा पहिला ब्रेक थ्रू गोलंदाज पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्मवरती विकेटने गोलंदाजी करतोय. गिरीश केवने पुन्हा एकदा सज्ज होतोय कुडसावरे कडून. इथे बघू शकाल लोअर फुलटॉस होता ड्राइव्ह करत असताना ऑन साइडला चेंडू सरळ चाललाय. मिड विकेटच्या दरम्यान डीप मधून क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. तिथे मात्र आपण बघू शकाल खूप चांगलं क्षेत्ररक्षण योगेश लॉंगनला होते. खूप वेगाने आले शॉट मिड विकेटला आणि तिथून आपण बघू शकाल चेंडूला उचलून फेक करतायत. तोपर्यंत फक्त सिंगलच्या माध्यमातून धाव फलक पुढे जात असताना 19 धावा 19 रन्स ऑन बोर्ड प्रोग्रेसिंग सेकंड ओव्हर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 19 धावा धाव फलकावरती लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात पवन लिंगे बाद झाला. कमलाकर नक्कीच आपला लेफ्ट हँड बॅट्समन पाहायला मिळतोय. कमलाकर बायकर आपल्याला पाहायला मिळतात. डावखुऱ्याचे फलंदाज आहेत आणि स्ट्राईक गोलंदाजी मार्कवर देखील डावखुऱ्याचा गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगलं कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळतंय. लेफ्ट हँड बॅट्समन आणि लेफ्ट आर्म गोलंदाज आपल्याला ओव्हर द विकेटने. इथे बघू शकाल फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. तिथे आपण बघू शकाल शेवटच्या क्षणाला खूप वेगाने आलं होतं. जजमेंट देखील खूप चांगलं होतं परंतु झेल तिथे मात्र सुटतोय. ब्रश होऊन हाताला चेंडू पडतोय जमिनीवरती आणि आयुष्यमान बाबाचा शुभ आशीर्वाद या मॅच मध्ये कमलाकर या फलंदाजाला आणि चुकीचं रूपांतर फक्त सिंगल पाहायला मिळतोय. आणि सिंगलचं इथे मात्र आपण बघू शकाल सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे जात असताना 2-0. क्षेत्ररक्षक नक्कीच आपण बघता तिथे होते लॉंग ऑफला अनंत होते. इथे थोडीशी मिसफिल्ड करतायत. क्षेत्ररक्षणाचं जाळं इथे मात्र वारंवार चेंजेस बदलाव पाहायला मिळेल परिवर्तन कारण खेळपट्टीवर डावखुऱ्याने उजव्या हाताचे असे फलंदाज आहे. स्ट्राईक जेव्हा जेव्हा रोटेट होईल तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षणाचं जाळं क्षेत्ररक्षकांना मेहंदीची पराकाष्ठा करून इथे मात्र लॉंग ऑन वरून नक्कीच ऑन साइड वरून ऑफ साइडला जावं लागेल. इथे आपण बघू शकाल ऑन ड्रावचा हा फटका लॉंगनला क्षेत्ररक्षक आहेत. ते थोडंसं फंबल झालं नादुरुस्ती पाहायला मिळते. योगेश शाह आहेत परंतु लगेचच आपण बघू शकाल चेंडू उचलून फेकीला जाते नॉन स्ट्राईकला. तोपर्यंत फक्त सिंगलच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचलंय 21 आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. संत वाहते इंद्रायणी अशी धावसंख्या धावफलकावरती वाहत असताना कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर कुठेतरी हा गोलंदाज पहिल्याच चेंडूवरती गडी बाद करतोय आणि तदनंतरच्या तीन चेंडूवर एक धाव आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा. इथे बघू शकाल लाईन मिस केली. ब्लॉक होलचा चेंडू होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं आणि इथे मात्र आपण बघू शकाल यस्टनचा वेध घेणारा हा चेंडू यू मिस आय विल डेफिनेटली फलंदाज बाद. थँक्यू सो मच. इथे मात्र फलंदाज येतोय मॅन इन ॲट नंबर 4 महेश केवने संघनायक आहेत आणि कालच्या दिवसामध्ये नक्कीच या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक वैयक्तिक अर्धशतक देखील झळकावलं या फलंदाजानं. आणि यावेळेला मिडल ऑर्डरमध्ये संघाला गरज आहे धावसंख्येची तेव्हा मात्र 4थ्या क्रमांकावरती येत असताना महेश केवने मॅन फ्रॉम ढवळेपाडा. ढवळेपाडा संघाचा विचार केला खूप मोठा संघ आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये देखील येऊन त्यांची दहशत मी बघितली आहे आणि त्या संघामधून इथे मात्र प्रतिनिधित्व करत असताना यावेळेला लीगच्या मॅचेसमध्ये बॅकफुट लावून जेंटल टच होतं. तिथे मात्र पॉइंटला खूप चांगलं क्षेत्ररक्षण दर्जेदार पाहायला मिळतं. प्रवीणच्या माध्यमातून हे सिंगल घेण्याचा नक्कीच प्रयत्न होता परंतु त्या सिंगलला इथे रोखण्यामध्ये यश या क्षेत्ररक्षकाला
आणि इथे या चेंडूवरती आपण बघू शकतो कोणती धाव येत नाही. एकंदरीत पंचांचा इशारा येतोय. हे षटक क्रमांक पॉवर प्लेचं दुसरं संपन्न होत आहे आणि धावफलकावरती धावा फलंदाजी करणाऱ्या भक्ती 11 संघाची आपल्याला पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा धावफलकावरती आफ्टर 2 overs 22 for 2. डीजे 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये. नक्कीच याच दरम्यान ज्यांचं शुभागमन होते PP 11 संघाचे पुरस्कृते आहेत प्रभातजी परब साहेबांचं स्वागत करतोय. व्यासपीठावरती येऊन नक्कीच स्थानापन्न व्हायची विनंती करतोय आणि त्याचबरोबर विनंती करतोय असोसिएशन समितीचे सल्लागार योगेशजी राऊत यांना देखील विनंती करतोय या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वांगणी प्रीमियर लीग VPLचं हे पर्व आपल्याला पाहायला मिळतं आणि याचबरोबर विनंती करतोय बाबूशेठ बुबेरे गोरेगाव यांना देखील विनंती आहे या आपण व्यासपीठावरती इथे जाऊया. मैदानावरती आपण बघतोय फिरकी आक्रमण यावेळेला गोलंदाज कवी शेंडे. पहिला चेंडू नक्कीच मुथय्या मुरलीधरांची आठवण करून देतोय मला. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघत असताना आपला चेंडू आपण बघू शकाल वळण घेतोय आणि संभ्रमात पाडतो या फलंदाजाला. पहिला चेंडू निर्धाव हाताळत असताना कवी शेंडे ऑफिशियली ते वॉर्न करत असताना आपण बघू शकाल गोलंदाजाला, कारण फॉलोथ्रोमध्ये गोलंदाजानं खेळपट्टीच्या बाहेर जाणं गरजेचं असते. इथे हा गोलंदाज आपण बघू शकाल आडवा बॅटने इथे हल्ला चढवला जातोय. पुलचा हा ब्युटिफुल पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक पंचांचे दोन्ही हाताकडच्याकडे. दिस इज द क्लिअर माटी विकेट 6. थँक्यू तुझे कीच मी म्हणत होतो फॉलोथ्रो मधून बाहेर जाणं गरजेचं असतं. आपण स्टँडच्या रेषेत याल तर नक्कीच तिथे आपण बघू शकाल तर ऑफिशियल्सला अडथळा लावतो समोरचा फलंदाज. तिथे मात्र पाहिजे तुम्ही अपील केलं तर तिथे ऑफिशियल्स तुम्हाला नॉट आउट देतील, कारण त्यांना नक्कीच तिथे दिसत नसतं. इथे आपण बघू शकाल बीट करतोय. खूप चांगली गोलंदाजी षटकार आल्यानंतर यावेळेला निर्धाव चेंडू हाताळला जातोय. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. उजव्या त्याचा गोलंदाज आहे राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय आणि टप्पा पडल्यानंतर यावेळेला बाहेर निघत असताना गोलंदाज कवी शेंडेचे षटक. इथे बघू शकाल पूर्णपणे संभ्रमात पाडण्याचं काम करतोय. आपल्या बोटामधली जादू हातामधली जादू दाखवत असताना नक्कीच आमच्या विभागामध्ये वाडेकर असा एक संघ आहे. त्या संघामध्ये सातत्यानं फिरकी आक्रमण आम्ही बघत असतो. सिद्धू पाटील असेल नाव देखील आपण ऐकलं असेल, कपिल असेल आणि यंगस्टर देखील त्या संघामध्ये पाहायला मिळतात. आणि हा गोलंदाज देखील मला इम्प्रेस करतोय. खूप चांगली गोलंदाजी करत असताना कवी शेंडे राऊंड द विकेटने टप्पा पडल्यानंतर आताने बाहेर काढण्याची कला आपल्याला या गोलंदाजाला अवगत आहे. इथे मात्र आक्रमण पाहायला मिळतो. हवाई हल्ला बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवर लागलेली 7 धावांची मोहर विकेट 6. इथे मात्र आपण बघू शकाल हा स्वीट साऊंड नक्कीच गोलंदाजाला कधीच आवडत नाही आणि हा स्वीट साऊंड नक्कीच आपण बघू शकाल फलंदाजी करणाऱ्या संघाला त्यांच्या समर्थकांना सातत्याने आवडत असतो. गोलंदाजाला सॉफ्ट व्हॉइस आवडतं. बॅटमधलं बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू जेव्हा कॅच होतो ते साऊंड नक्कीच गोलंदाज आणि त्यांच्या समर्थकांना आवडतो. इथे मात्र खूप स्वीट साऊंड येतोय टक आणि तदनंतरचा हा षटकार पाहायला मिळतोय. लास्ट बॉल टू गो फ्रॉम द विकेटने. इथे खूप फ्लाईट दिले. गुड डिलिव्हरी खूप चांगला. इथे मात्र आपण बघू शकाल चेंडू हाताळला जातोय. टप्पा पडल्यानंतर एवढी फ्लाईट दिली होती चेंडूला की आतमध्ये येत असताना 4 ओघाने चित केले यावेळेला फलंदाजाला. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. नाकाच्या जवळून सरळ जातो यावेळेला स्थिरक्षकाच्या हातामध्ये थोडासा स्मेल देऊन यावेळेला या फलंदाजाला. लेदर बॉल क्रिकेटचा विचार केला तर अगोदरच्या काळामध्ये नक्कीच लाल बॉलचं लेदर बॉल असायचा.
बाउन्सर डिलिव्हरी असताना तेव्हा नक्कीच फलंदाजाला तो चेंडू स्मेल देऊन जायचा आणि त्याच पद्धतीचा हा चेंडू फ्लाईट दिली, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू सरळ जाऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. एकंदरीत 3 षटकांची सांगता होतीये आणि धावफलकावरती धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा धावफलकावरती. नक्कीच खूप चांगलं गुणसंख्याक लेखकाची भूमिका यावेळेला रमेश मयेकर चांगली माहिती देत असताना कालच्या दिवसामध्ये नक्कीच लागोपाठचे 3 चौकार पांडवस 11चे कवी शेंडे, त्याचबरोबर जितेंद्र शेंडे शिवशाही बादशाहचे, त्यानंतर प्रकाश कांबरे ते देखील शिवशाही बादशाहमधून प्रतिनिधित्व करतात आणि त्याचबरोबर आदर्श 11 संघकडून कालच्या दिवसामध्ये विनायक गोरेनं लागोपाठचे 3 चौकार लगावले होते. त्यानंतर लागोपाठचे 3 षटकार सागर दलवी सनरायझर्सकडून खेळत असताना, त्याचबरोबर महेश केवणे भक्ती 11 संघामधून खेळत असताना आणि कालच्या दिवसामध्ये 2 वैयक्तिक अर्धशतक आपण बघितले. भक्ती 11 महेश केवणे 14 चेंडूमध्ये 53 धावेचं योगदान आणि त्याचबरोबर राठोड 11 मधून 16 चेंडूमध्ये 64 धावेचं योगदान दिलं. नवनाथ लिंगे या फलंदाजानं 2 अर्धशतक, महेश केवणे त्याचबरोबर नवनाथ लिंगेच्या नावावरती आणि त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये लागोपाठचे 3 चौकार पहिल्या मॅच मध्ये आपण बघितले विनायक गोरेच्या बॅटमधून आदर्श 11 संघाकडून खेळत असताना. धावसंख्या 33 रन 33 11.00 ची सरासरी इथे मात्र मेंटेन केली आहे. स्टॅकिंगला फलंदाज आहे यावेळेला आपण बघतोय महेश केवणे आहे आणि गोलंदाज यावेळेला पाहायला मिळतोय हे 34 षटक आराम पाहायला मिळतोय यावेळेला. मान फ्रॉम गोरेगाव नक्कीच खूप चांगला गोलंदाज आहे. इथे कशा प्रकारची गोलंदाजी करेल आराम पाहायला मिळतोय यावेळेला कुडसावरे यांकडून. तर क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच परिवर्तन सातत्याने आपल्याला पाहायला मिळते आहे. प्लॅनिंग स्ट्रॅटर्जी करणं गरजेचं आहे, परंतु वेळेचं भान राखा मित्रांनो. वेळ सर्वांना मिळते जीवन बदलण्यासाठी, परंतु जीवन पुन्हा मिळत नाही वेळ बदलण्यासाठी. घड्याळाचे काटे नक्कीच आपल्यासाठी थांबत नाही, आपण देखील का थांबायचं. इथं मॅच सुरू करायचे ऑफिशियल्सला लगेचच विनंती करतोय. गोलंदाज आराम सज्ज होतोय. स्टॅकिंगला महेश केवणे आहे. पहिला चेंडू इथे बघू शकाल सरळ बॅटने ओव्हर टू बॉल राईट सरळ चेंडू चालला स्क्रीनच्या दिशेने. लॉंगरला क्षेत्ररक्षक दर्जेदार होते. नॉन स्टॅकिंगला फेकी तितकेच दर्जेदार पाहायला मिळते आणि तितक्याच वेगाने इथे मात्र आपण बघू शकाल चित्त्याचाच आपला दुसरी धाव पूर्ण करत असताना डेंजर रनला धावत होते अनिल शेंडे. गुड ड्राइंग बीट विथ विकेट, चांगला कॉल पाहायला मिळतोय आणि दुहेरी धावा संख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 35 रन्स 35 धावा. राऊंड विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आराम इथे आडवा बॅटने आपण पाहू शकाल पुलचा हा फटका बेमिसाल टायमिंग सरळ जाऊन आदळतोय सुनील गावस्कर स्टँड मध्ये. षटकार तर विनंती करतोय एसबी फायटर्स संघाचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठाच्या बॅकस्टेज नक्कीच पाठीमागे जायचंय. आपल्याला इन्व्हाइट करतात त्या ठिकाणी संघ नायक. विनंती आहे एसबी फायटर्सचे खेळाडू आपण लगेचच व्यासपीठाच्या पाठीमागे जायचे. राऊंड विकेटने गोलंदाज इथे लोअर फुल टच होता. ऑन साइडला ड्राव करत असताना उजवा गुडघा टेकवला आणि तदनंतर ड्रावचा फटका येतोय फलंदाज महेशच्या बॅट मधून. महेश आपण बघू शकाल टच मध्ये आहे, कारण कालच्या दिवसामध्ये देखील 14 चेंडूमध्ये 53 धावेची वैयक्तिक खेळ केली होती. अर्धशतक यावेळेला महेश केवणेच्या नावावर आहे VPL मधलं सध्याच्या पर्वाचं. आणि इथे देखील आपण बघू शकाल आतापर्यंत 4 चेंडू फेस केलेत, 2 एक दुहेरी धाव, 1 षटकार आणि 1 धाव पाहायला मिळते. इथे आडवा बॅटने बघू शकाल शफल झाले होते. पॉपिंगचा वापर करत असताना ड्राव करत आहेत. मिड विकेटला थोडंसं फंबल झालं, त्या ठिकाणी बॅकिंगला क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरून आलेत. चांगली फेकी नॉन स्टॅकिंग इनला दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. थोडंसं मिसफील्ड केले मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकांना, त्यानंतर स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले आणि याच दरम्यान
SV फायटर संघाचे पुरस्कर्ते आदरणीय श्री सईद गाजी यांचं आगमन होतं. दादांना विनंती करतोय व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु इथे शेवट क्षणाला आपण बघू शकाल चेंडू जमिनीला घासत पुसत शॉट कव्हरला ट्रॅव्हल झाला होता तिथे मिसफिल्ड. त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला होते वेगाने येतात तोपर्यंत आपण बघू शकाल चुकीचं रूपांतर 2 धावेमध्ये आणि दुहेरी धावा संख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. 46 रन 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खूप चांगली मॅच पांडवास 11 विपक्ष भक्ती 11 पाहायला मिळते. चांगला खेळ पाहायला मिळतोय फलंदाज आणि त्याचबरोबर गोलंदाजांच्या माध्यमातून. इथे आराम पुन्हा एकदा सज्ज होतोय कुडसावर एंडकडून राऊंड विकेटने स्ट्रायकिंगला अनिल शेंडे. इथे बघू शकाल शफल झालेत स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सरळ चाललाय साइड स्क्रीनच्या दिशेने लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून. पंचांच्या इशाऱ्याची नक्कीच वाट पाहू. या ठिकाणी मात्र आमचे खेळाडूच दाखवत असताना विकेट 6. नक्कीच खेळाडू वृत्तीचं एक अप्रतिम उदाहरण या खेळाडूने दाखवलं. कारण ऑफिशियल्स देखील आपण बघू शकाल थोडेसे संभ्रमात होते षटकार आहे की चौकार परंतु त्या लंगोंच्या क्षेत्ररक्षकांना नक्कीच सांगितलं षटकार आहे आणि ते स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट दाखवत असताना योगेश आगिवला आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच एक क्लिप देखील व्हायरल होत आहे कारण नक्कीच खेळाडू वृत्तीची आपण बघू शकाल तर KL राहुल आणि त्याचबरोबर पाकिस्तानचा तो क्षेत्ररक्षक होता त्याने झेल सोडला होता नक्कीच आणि तो देखील आपण बघू शकाल अपील करत होता की मी झेल घेतलाय. क्लिप आपण बघू शकाल पूर्णपणे झेल सोडलेला दिसतोय तरी देखील तो म्हणत होता की मी झेल घेतलाय आउट आहे. परंतु KL राहुलनं झेल देखील आपण बघू शकाल टप्पा थोडासा पडला होता त्यानंतर एक टप्पा घेत असताना त्याच्या चेंडू हातामध्ये आला होता आणि तो लगेचच म्हटला हा झेल नाहीये हेच आहे इंडियाचं आपण बघू शकाल क्रिकेट. आणि KL राहुलनं ते दाखवलं. ते जाऊया मैदानावरती धावसंख्या झाली धावफलकावरती 52 आणि विचार गेला वैयक्तिक अनिल शेंडेचा तब्बल 42 धावसंख्येवरती खेळतोय हा फलंदाज. स्टार्किंगला आहे स्टार्किंगला फलंदाज महेश केवने पाहायला मिळतोय. हे स्लो गोवर डेथ ओव्हर ज्याला म्हटलं जातं गोलंदाजी मार्कवर कवी शेंडे सेकंड स्पेल मध्ये राऊंड विकेटने कमेंट्री बॉक्सांकडून. इथे बघू शकाल अगोदरच पूर्णपणे शफल झाले होते आणि इथे डावा गुडघा टेकवत असताना फलंदाज बीट झाले त्यानंतर एसटी रक्षक बीट होतोय 2 क्षेत्ररक्षक आणि तिथे शर्यत लागली होती 22च्या स्वरूपात. इथे चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर लॉंग स्टॉप रिजनला सरळ धडक मारतोय 4 धावा. सांजेचे वक्ताला कालचे दिसाला सांजेचे वक्ताला माझं बोलायचं मन झालं होता तुझ्याशी फोन तुझा लागत होताच नाही. विचार केला की वाट तुझी पाहून मी जीवाचा जीव म्हणजे रुसला की काय चल जाऊ फिरायला लोणावला तुझ्या भेटायचा दिस आईला. डीजे खूप चांगलं संगीत आपल्याला पाहायला मिळते. DJ MS यांच्या माध्यमातून महेश शेलार आणि त्याचबरोबर दिनेश शाह आहेत. तर चौकार येतोय 22च्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला बीट केलं आणि त्यानंतर रेस्ट्रिक्शन सुद्धा बीट झाला. शॉट थर्डमान शॉट फायनलचे क्षेत्ररक्षकाची शर्यत लागली होती चेंडूच्या पाठीमागे. इथे बघू शकाल फुललीचा चेंडूचा लोअर फुल टोस ऑन साइडला लॉफ्टेड डाव पाहायला मिळतोय. लॉंगनच्या दरम्यान खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप बीट विकेटला होते तिथून वाडिश लॉंगनला होते तिथून धावत आले होते क्षेत्ररक्षक योगेश आणि फक्त सिंगलच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचलाय 57 आकड्यावरती. 57 रन्स ऑन स्कोर कार्ड इन 5th ओव्हर. कवी शेंडेचं षटक कमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवर 22च्या स्वरूपात 4 धावा त्यानंतर 1 धाव येते. स्टार्किंगला फलंदाज पाहायला मिळतोय 42 वैयक्तिक 42 धावसंख्येवरती खेळतोय अनिल शेंडे. गोलंदाज पाहायला मिळतोय पुन्हा एकदा सज्ज होतोय कवी शेंडे राऊंड द विकेटने. इथे लोअर फुलटॉस होता ड्राव करत असताना व्यवस्थित चेंडू बॅटवर येते. स्कोअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक आहेत खूप चांगलं क्षेत्ररक्षण फेकी तितकीच दर्जेदार पाहायला मिळते. गुड एफर्ट तिथे मात्र आपण बघू शकाल तर एसटी रक्षक तिथे गॅदर करू शकला नाही. बॅकिंगला चांगले क्षेत्ररक्षण होते परंतु अजून एका धावेची चोरी मैदानामध्ये पाहायला मिळते. एकंदरीत धावसंख्या पुढे जात असताना
59 रन्स स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले त्या गोलंदाजाने धावा खर्च केल्या आता 7. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 44 धावसंख्येवरती खेळतो वैयक्तिक अनिल शेंडे. राऊंड विकेटने कवी. इथे पुढे सरसावला लोअर फुलटॉस पुन्हा एकदा होता. गतीमध्ये पुन्हा एकदा मिश्रण पाहायला मिळते अलॉंग दी कार्पेट. तिथे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तिथे हा ना दोन्ही फलंदाज शेवटच्या क्षणाला एकाच एंडला. आणि इथे मात्र आपण बघू शकाल आणखी एक धक्का बसवा फलंदाजी करणाऱ्या भक्ती 11 संघाला. फलंदाज महेश केवने बॅक टू द पॅव्हिलियन. सांग तुझे मनात काय करताय तर 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 45 रन्स वरती खेळतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वैयक्तिक अर्धशतक इथे मात्र तिसरं VPL मधलं पाहायला मिळेल का. 5 धावांची गरज आहे अर्धशतकासाठी आणि 60 धावा एकंदरीत फलंदाजी करणाऱ्या भक्ती 11 संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. कवी शेंडेचे षटक सुरू आहे. राऊंड विकेटने गोलंदाजी केली जाते. कमेंट्री बॉक्स कडून आपल्याला पाहायला मिळतोय अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कवी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. इथे पुढे सरसावलेत आडवा बॅटने स्क्वेअर ऑफ द विकेट. एक टप्पा घेत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःला स्टेज करत असताना फेकी तितकेच अॅक्युरेट आहे. आणि इथे मात्र माघारी परतावं लागेल. वैयक्तिक आपण बघू शकाल तर 46 या धावसंख्येवरती हा फलंदाज बाद होतोय. आणि इथे आपण बघू शकाल तर भक्ती 11 संघाला लागलेला हा धक्का 61 या धावसंख्येवरती. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया. रियाज दरम्यान वांगणी श्री सर्व षष्ठपटू आहेत महेशजी तरे यांचं आगमन झालंय. दादांचं हार्दिक स्वागत करतोय. इथे बाद होतोय. 46 वैयक्तिक धावसंख्येचं योगदान दिलं अनिल शेंडेनं. एक हाती किल्ला कसं लढवतात हे दाखवलं त्यांना. आपण बघू शकाल तर 3 चौकार 3 षटकार 4 षटकारच्या मधीने खेळत होता. नरेश येतोय इन ॲट नंबर 6. टाकिंगला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे गोलंदाज कवी शेंडेचे षटक आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत धावसंख्या 61 धावा आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. त्यापुढील मॅच आहे PP रेव्हेंजर्स विपक्ष SB फायटर्स. दोन्ही संघांच्या संघनायकाला कॉल करतोय. टॉससाठी आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. PP रेव्हेंजर्स आणि त्याचबरोबर SB फायटर्स. लास्ट बॉल टू गो. कवी गोलंदाजी मार्क वरचा जोडूया. स्टार्टिंगला नरेश. इथे बघू शकाल लॉवर फुलटॉस होता. पुढे सरसावले डान्सिंग डाऊन दी विकेट आणि त्यानंतर चेंडूने घेतलेलं वलन. इथे स्टंपिंग फलंदाज शेवटच्या चेंडूवरती देखील बाद होतोय. 61 धावसंख्येवरती लागलेला आपण बघू शकाल हा 5वा धक्का फलंदाजी करणाऱ्या भक्ती 11 संघाला 5 षटकांच्या खेरीज ते पहिलं सत्र समाप्त होतं. 61 धावा धावफलकावरती लगावल्यात. 62 धावसंख्येचं लक्ष आहे सेकंड सेशन मध्ये फलंदाजी करत असताना पांडवास 11 या संघासमोर. पुन्हा एकदा कॉल करतोय PP रेव्हेंजर्स आणि त्याचबरोबर SB फायटर्स. कॅप्टन्स या आपण टॉस साठी लगेचच. सोनेरी लाटा द्याव माझं वर्ग तरतय. कोणी देशीने कोणी गावीने सांग तुझ्या मनात काय करतय. कोणी देशीने कोणी गावीने सांग तुझ्या मनात काय करतय. कोणी देशीने कोणी गावीने सांग तुझ्या मनात काय करतय. DJ Whitehall in the mix. थँक्यू सो मच DJ. खूप मॅच आपण बघता खूप चांगली आहे. पांडवास 11 विपक्ष भक्ती 11. पांडवास 11 संघासमोर 62 टार्गेट आहे. 30 चेंडू 62 धावा. संधी येत नसते ती आपल्या कार्यातून निर्माण करायची असते. नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा की लोकांनी नाव काढलं पाहिजे. इथे मी मात्र थांबतोय. आपण थांबू नका. पाहत राहा VPL वांगणी प्रीमियर लीगचे हे पर्व आणि खेळाच्या दुसऱ्या सत्राचं धावतं वर्णन ऐकूया शुभवाणीतून मानफ्रॉम बोपर आणि वांगणी बदलापूर ज्यांचा बालेकिल्ला आहे समालोचकाच्या माध्यमातून ज्याने खूप काळ इथे गाजवला. येतात मायक्रोफोन वरती विनोदजी पाटील. थँक्यू सो मच.
तर या दरम्यान वांगणी क्रिकेट समितीचे उपाध्यक्ष दीपकदादा चव्हाण आणि त्याचबरोबर रुपेशदादा गवळी या दोन मान्यवरांचं व्यासपीठावर शुभागमन होते. दोघांचे हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर धन्यवाद करण काळन. आजच्या दिवसातील दुसरी लढत मैदानावरती तुम्ही पाहतायत. एका बाजूला पांडवाज, दुसऱ्या बाजूला भक्ती 11. नाणेफेकीचा कौल पांडवाज 11 या संघाच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि या मैदानावरती आमंत्रित केलं भक्ती 11ला फलंदाजीसाठी. तर भक्ती 11 हा संघ आपण पाहतायत बाळाशेठ कांबरी यांचा हा संघ. तर पांडवाज हा संघ तुम्ही पाहतायत 5 पांडव म्हणजे 5 संघ मालक ज्यांना लाभलेले आहेत या संघाला ते कुणालदादा शेलार, विलास हिंदोळा, रोहित निर्मल, अजय विषे आणि राहुल विषे असे 5 संघ मालक आहेत आणि त्याच 5 जणांनी या संघाला नाव दिले पांडवाज. तर बघूया धावसंख्या एकूण धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 62-63 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष, 62 धावसंख्येचं लक्ष आहे. तर टॉससाठी सन्मान्य राहुलदादा विषे यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. तर 62 धावसंख्येचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून पांडवाज 11 या संघाची सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. कवी शेंडे आणि आनंद. नक्कीच नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातो. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते SB फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध वर्सेस PP रेव्हेंजर्स. तर काटा कॉल केला. नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकला PP रेव्हेंजर्सच्या संघाच्या संघनायकांना. निर्णय काय असेल? फील्ड फर्स्ट. नक्कीच क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. समोर तितकाच ताकदवान संघ आहे. त्यांनी देखील एक मॅच या लीग मध्ये जिंकली आहे. समोर त्यांना किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? हा संघ भारी आहे. यांच्यामध्ये बॅट्समन चांगले आहेत त्यामुळे आम्ही शक्यतो कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. की जिथे कौतुक देखील केले जाते संगणकाच्या माध्यमातून समोरच्या संघाचं, कारण त्यांच्या माध्यमातील फलंदाज देखील खूप चांगले आहेत. धावसंख्येपर्यंत कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून हो. त्याचबरोबर जुळले आपण SB फायटर संघाचे संघनायक आहेत. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर फलंदाजी तुमच्या वाट्याला आली आहे. इथे आपण बघू शकाल तर PP रेव्हेंजर्स संघासमोर किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न कराल? कम से कम 70 से 80 का टारगेट सेट करेंगे हम लोग. 70 ते 80 नक्कीच धावा इथे मात्र बनवण्याचा प्रयत्न करतील. असे कोणते फलंदाज आहेत तुमच्या नक्कीच फलंदाजी ऑर्डरमध्ये, बॅटिंग ऑर्डरमध्ये की त्यांच्यावर तुमचा भरोसा असेल आणि 70 ते 80 धावा इथे मध्ये कुठण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असेल? वैसे तो टीम में 7 से 8 बैटर है, ज़्यादा करके उबैद गाजी, निखिल शेलोले और युवराज पाटिल, दत्ता कड़व, ऐसे बहुत से बैटर है हमारे जिस पे हमें भरोसा है बहुत. नक्कीच ऑल द बेस्ट. खूप चांगली बॅटिंग ऑर्डर सांगितली त्यांनी. 7 ते 8 पर्यंत आमचे बॅट्समन आहेत. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये न्यूज आहे PP रेव्हेंजर्स वॉन द टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट. थँक्यू. व्हॉट यू कमेंट बॉक्स? धन्यवाद करण. तर जाऊया मॅचच्या दिशेने. या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा येत आहेत. 2 चेंडूमध्ये 2 सिंगल आपण पाहिला. कवी शेंडे मॅन फ्रॉम धारोळ, अनंत गावंडा मॅन फ्रॉम DCC चिंचवलीचा हा खेळाडू. स्ट्राईकला कवी एक वेगळी शैली आहे बॅट पकडण्याची धाराळच्या खेळाडूंची. नेहमीच्या शैलीमुळे ते चर्चेमध्ये सातत्याने राहत असतात. यावेळेस मात्र चेंडू ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. झहीर खान स्टँडच्या बाजूने चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. तिची दौलत न्यारी पर मसली हाय तू सोन्यावानी भान फिरमाच्या लाटेवरी संगे येशील का तू मंगले दारी इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी इश्काची नौका दर्यावरी. धावसंख्या धावफलकावरती पाहतो आपण 6 धावा. तर गोलंदाज गणेश लांडगे सज्ज होते पुन्हा एकदा. स्ट्राईकला कवी शेंडे एक अप्रतिम क्रिकेटर, अष्टपैलू खेळाडू. स्ट्रायकिंग इनला चेंडू जाऊ दिलाय. टप्पा पडल्यानंतर मिडल स्टंपवर नक्कीच बाहेर निघतोय. पंचांचे दोन्ही हात आपण पाहू शकाल. सूर्यकांत आडाव सर एक वेगळी पर्सनॅलिटी त्यांची पाहायला मिळते आणि ते मात्र वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. गरज आहे 62 धावांची. 12.40 हे आस्किंग रेट राखायचं आहे. मैदानावरती अनंत गावंडा आणि त्याचबरोबर कवी शेंडे ही सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते.
पुन्हा एकदा गोलंदाज गणेश लांडगे कॉमेडी बॉक्स इनकडनं पंचांच्या डाव्या बाजूने. बस मात्र रनवे मध्ये थोडासा प्रॉब्लेम होतोय. पंचांचा इशारा येतोय डेड बॉल. तर गुणसंख्या लेखाच्या भूमिकेत अशोक आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. रमेश मयेकर सातत्याने चांगलं योगदान देत आहेत. चेंडू ऑन साइडला विरकावून दिलाय. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. 6 धावा. कवीच्या बॅट मधून षटकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती पुढे झेप घेते गरुड झेप. 13 धावा. अप्रतिम कामगिरी. काल थोडीशी नक्कीच सुरुवातीच्या सामन्यामध्ये अपेक्षित कामगिरी झाली नव्हती, मात्र आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. सर राऊंड द विकेट येण्याचा निर्णय घेतला गेला. यावेळेस चेंडू हुक केलाय. हा स्ट्रोक बघा किती चांगल्या प्रकारे बनवलाय, मॅन्युफॅक्चर केलाय. चेंडू जातोय यावेळेस मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. व्हॉट बॅटिंग. अतिशय जबरदस्त टेम्परामेंट. उंची छोटी आहे मात्र कीर्ती महान आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. छोटा तीर घाव करे गंभीर. हाइट कम और फाइट ज्यादा. कवी शेंडेचे हेच वैशिष्ट्य राहिले सातत्याने. धारोळ संघासाठी अप्रतिम कामगिरी शेंडे परिवाराने दिलेली आहे आणि त्यातलाच एक शेंडे आपण पाहता मैदानावरती, ज्याने अनेक मैदानावरती गाडले विजयाचे झेंडे. मैदानावरती पाहताय तुम्ही कवी शेंडे. धावसंख्या धावफलकावरती 19. त्या दरम्यान प्रभू या प्रतिष्ठानचे संघमालक सन्माननीय ईश्वरजी दादा शेलार यांचं शुभागमन होते. राऊंड द विकेट. चेंडू स्ट्रेट खेळतात. यावेळेस मात्र खूप चांगला प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये गणेशचा चेंडू हाताला ब्रश करून मागे येतोय मिड ऑनच्या दिशेने आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपले. धावसंख्या धावफलकावरती 19. खूप चांगली सुरुवात आहे. एक आश्वासक सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट, एक स्वप्नवृत्त सुरुवात. गरज आहे विजयासाठी 62 धावांची. अजूनही मैदानावरती 43 धावा हव्यात आणि चेंडू शिल्लक आहेत 24. तर 18 धावा आल्या होत्या पहिल्या षटकात अपोजिट संघाच्या भक्ती 11च्या. तर गणेश लांडगेसाठी 19 आकडा हा नक्कीच अशुभ म्हणावा लागेल, कारण तिन्ही सामन्यामध्ये 19 धावा त्याने दिलेल्या आहेत पहिल्या षटकात. अशी माहिती या ठिकाणी खेळाडू देत आहेत. जुनेद देत आहेत बघा. जुनेदचं किती बारीक लक्ष आहे. 19 धावा प्रत्येक चेंडू दिलेल्या आहेत. 19 पेक्षा एकही धाव जास्त दिली नाही आणि कमी नाही दिली. तर 19 वर लॉक करण्यात आले जणू काय गणेश लांडगे यांना. तर जाऊया मॅचच्या दिशेने. हा गमतीचा भाग आहे नक्कीच. दिलपे मधले ना गणेश. तर धावसंख्या धावफलकावरती 19. 43 धावांची गरज आहे. गोलंदाज महेश केवने संघनायक येत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये 53 धावांची विध्वंसक खेळी साकारली. पहिल्या अर्धशतक झळकावलं कालच्या दिवसात, मात्र त्याला चोख प्रत्युत्तर देताना नवनाथ लिंगेची बॅट इतकी तळपली की नक्कीच त्यानंतर आपण बोलू 64 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि त्याने मात्र भक्ती 11चं विजयाचं स्वप्न उद्ध्वस्त करून टाकलं. महेश चेंडू कव्हरच्या दिशेने. व्हॉट शॉट. फॅन्टॅस्टिक ग्लोरियस. झहीर खान स्टँडच्या दिशेने चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. प्रोडक्शन थँक्यू.
उमेश धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. अप्रतिम स्ट्रोक. ऑफ स्टंपवर शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मिळाला. चेंडूची वाट पाहिली, डोळ्यासमोर एक मोठी गॅप होती. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला मिस टायमिंग झालंय. चेल होणार का? त्या ठिकाणी चेल मात्र ड्रॉप होतोय. क्षेत्ररक्षक होते अनिल शेंडे, मॅन फ्रॉम दारोळ. दारोळचे खेळाडू नेहमीच चपळ, चतुर, काटक आणि नेहमीच वेगवान म्हणून ओळखले जातात. मात्र इथे अनिलने हा झेल ड्रॉप केला. जीवनदान मिळालं अनंताला आणि करणच्या भाषेमध्ये आयुष्यमान भव हा आशीर्वाद दिला गेला मैदानावरती अनंताला. हा चेंडू ऑन साइडला खेळतात. अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा अनिल आहेत त्या ठिकाणी. सिंगल येते. महेशने नेहमीच आपण मला पहिल्या सामन्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की गोलंदाजी नक्कीच आमची तितकी ताकदवर नाही आहे आणि त्यासाठी आम्हाला मोठी धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. तर 61 धावा धावफलकावरती. चेंडू यष्ट्यांचा वेध घेऊन जातोय. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का मैदानावरती लागतोय. अनंता गावंडा बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. गौरी दादा चालला नाही बघा. योगेश अगिवली चाललाय खेळपट्टीच्या दिशेने. त्याचे हेअरस्टाईल बघा, खूप चांगला कलर्स पाहायला मिळतो, गोल्डन. आणि आता मात्र प्रत्येकजण रंगबिरंगी केस आपण पाहत असतो, रंगवत असतो. पूर्वी फक्त भिंती रंगवल्या जायच्या, होळीमध्ये आपण एकमेकांना रंगवायचो. आता मात्र केसांना देखील रंग दिला जातोय. पूर्वी पांढरा केस एखाद्याच्या डोक्यावर दिसला की त्याला चिंता वाटायची, अरे पांढरा केस, आता मात्र आपण म्हातारे होणार. आता मात्र पांढरा रंग देखील सर्रासपणे लावला जातो. तर एक वेगळी स्टाईल प्रत्येकजण आता मात्र नक्कीच पाश्चात्य संस्कृतीला आत्मसात करताना चेंडू स्वीप करतायत. यावेळेस मात्र चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. सिंगल कंप्लीट केले, त्या ठिकाणी चूक होते, मात्र फक्त सिंगल मिळणार. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते ती म्हणजे 26. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपण पाहू शकाल. प्रत्येक स्टँडमध्ये तुम्हाला थोड्या प्रमाणात प्रेक्षक पाहायला मिळतात. अजित आगरकर स्टँड, ज्याला बॉम्बे डक म्हणून संबोधलं गेलं, सलग 7 सामन्यामध्ये कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध तो 0वर बाद झाला. यावेळेस मात्र चेंडू मिड विकेट सीमारेषा क्लिअर करतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आई तुझ देऊळ साजतई गुल्लाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उरवू सैताचे महिन्या चेंडू द्या. तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. 32 धावा झाल्या. 30 धावांची अजूनही गरज आहे. बघा स्ट्रोक किती ताकदवर होता, खूप लांब जाऊन चेंडू विसावला. तर चेंडू खराब झाला. पहिल्या 2 षटकात नवीन दिला जाईल, त्यानंतर मात्र जुना चेंडू दिला जाईल. तर 30 धावांची गरज आहे मैदानावरती. आपण पाहतोय विजयासाठी. यावेळेस मात्र पांडवाज 11 या संघाला. तर पांडवाचे 2 योद्धे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पांडव म्हटले की आपल्या डोळ्यासमोर नक्कीच युधिष्ठर, नकुल, सहदेव, अर्जुन, भीम ही नावं नक्कीच डोळ्यासमोर येतात. आणि आता मात्र आमच्याकडे आधुनिक पांडवाज आहेत. कुणाल शेलार, विलास सिंदोडा, रोहित निर्मल, अजय विषे, राहुल विषे आणि त्यांचाच हा संघ पाहायला मिळतोय मैदानावरती. तर 18 चेंडूमध्ये गरज आहे 30 धावांची विजयासाठी. हे समीकरण आहे पांडवा समोर. मैदानावरती आपण पाहतोय कवी शेंडे, त्याच्या बॅटमधून 3 षटकार आपण पाहिले. तर कवी शेंडे फॉर्ममध्ये येण्याचे खूप चांगले संकेत मिळतात. पांडवासाठी खूप जमेची बाब आहे, आनंदाची गोष्ट आहे. तर गोलंदाज अनिल शेंडे. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. योगेश अगिवले, मॅन फ्रॉम धारोळ, हा देखील धारोळचा खेळाडू.
तर गोलंदाज धारोळचा, दोन फलंदाज धारोळचे. कोण विसरेल 2 वर्षापूर्वी या संघाला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये विनामूल्य प्रवेश दिला गेला होता. माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्या माध्यमातून आणि खुल्या गड्यातून इच्छापूर्ती संघाला धारोळ संघाने पराभूत केलं आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि एक आश्चर्याचा धक्का दिला टेनिस बॉल क्रिकेट जगताला. असं नरेश अनिल हा चेंडू यावेळेस मात्र समोर क्षेत्ररक्षक आहेत. शेंडेचा घात केला आणि आता मात्र फलंदाज आगिवले बॅक टू द पॅव्हिलियन. साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे मैनान ग चैताचे मैनान ग आई तुझं देऊल साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे मैनान ग तर नवीन फलंदाज पंकज मोरे चौथ्या क्रमांकावरती येत आहेत. गरज आहे 30 धावांची. पहिले 2 चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत अनिलने. पुन्हा एकदा अनिल यावेळेस मात्र कवीसाठी. चेंडू सुरेख होता. खोल टप्प्याचा ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. बॉटम हँडचा सुरेख वापर. चेंडू येतो वाईड मिडॉनला. या दरम्यान सिंगल कंप्लीट करतायत. धावसंख्या धावफलकावरती 33. कवी शेंडू ज्याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे, फटक्यांचं कोठार आहे आणि नक्कीच कवीच्या प्रतिभेबद्दल कोणाच्याच मनात शंका नसेल. कवीने आजवर अनेक मैदानं गाजवलेले आहे. फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं तितकाच चांगला तो खेळाडू आहे. कवीला पाहिल्यानंतर मला वाडेकर संघाचे सिद्धू पाटीलची आठवण येते. सिद्धू देखील याच धाटणीतला खेळाडू, याच शैलीमधला तो देखील खूप चांगला फिरकी गोलंदाज आहे. आणि मला आठवते गतवर्षी सिद्धू पाटीलने विश्वास पाटीलला रायगडचा किंग म्हणून ज्याला संबोधलं त्याला रायगड ठाणे या सामन्यादरम्यान 4 चेंडू अप्रतिम फेकले होते. 3 चेंडू डॉट फेकल्यानंतर विश्वास पाटीलला बाद देखील केलं होतं. असा फिरकीचा जादूगर सिद्धूची आठवण या ठिकाणी आम्हाला होते. हा चेंडू यावं खूप वर होता. बीमर्स पंचांनी हा चेंडू नो घोषित केलेला आहे. वेस्ट हाईट आहे, फ्री हिट आहे. पंचांचा इशारा येतोय. खूप चांगला निर्णय. तर फ्री हिट 2007 मध्ये हा नियम आला. सर्वात आधी याचा वापर T20 क्रिकेटमध्ये केला गेला. तर गोलंदाजाच्या अगेन्स्ट हा नियम तुम्हाला पाहायला मिळतोय. हा चेंडू मुक्त का नंदन घिसले चंदन. चेंडू सीमारेषे बाहेर. एखादं गाणं म्हणती गाणं म्हणू धगधग गर्लची आठवण करून देणारे गाणं तेजाब सिनेमातलं माधुरी दीक्षितची आठवण करून दिली या गाण्याने. 80-90च्या दशकामधलं हे गाणं खूप गाजलं आणि त्या गाण्याची आठवण मात्र आमचे उमेश ऑपरेटर करून देत आहेत. चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. जसा चेंडू तसं उत्तर. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. जय स्वामी. PP रेव्हेंजर्स आणि SB फायटर्स दोन संघनायक सज्ज राहायचे. धावसंख्या धावफलकावरती 46. गरज आहे अजूनही या ठिकाणी 26 धावांची. थँक्यू DJ. 16 धावांची गरज आहे, माफ करा, कारण 46 धावा झालेल्या आहेत. तर पंकजने अप्रतिम फलंदाजी केली. 2 षटकात त्याने लगावले. अनिल शेंडेचे षटक मागे ठरले. 14 धावा आल्या आणि आता मात्र 16 धावांची गरज. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आस्किंग रेट आहे 8.00. तर PP रेव्हेंजर्स आणि मैदानावरती आपण पाहतोय SB फायटर यांच्यामध्ये टॉस झाला होता आणि नाणेफेकीचा कॉल
पीपी रेव्हेंजर्स बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर पीपी एका बाजूला पीपी रेव्हेंजर्स, दुसऱ्या बाजूला एसबी फायटर्स. क्या बात है उमेश. मै खिलाडी तू अनाडी या सिनेमातलं संगीत सादर करत असताना अक्षय कुमार, सैफ अली खान या गाण्यामध्ये नाचताना तुम्ही पाहिले असाल. एक अनाडी, दुसरा खिलाडी ओका खिलाडी. तर खूप चांगलं संगीत. आता मात्र जाऊया मॅचच्या दिशेने. गरज आहे 16 धावांची 12 चेंडूमध्ये. तर सन्माननीय विलायती गाजी साहेब, आमच्या कमिटीचे आधारस्तंभ, आमचे प्रेरणास्थान, श्रद्धास्थान यांचं शुभागमन होते. तर विलायती गाजी साहेब यांना विनंती करतो, या आपण. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. महेश हा चेंडू हुक केलाय. वॉट अ जबरदस्त, ग्रेट टायमिंग, ग्रेट कनेक्शन, वॉट अ शॉट सिलेक्शन. चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. द उद्योजक सन्माननीय तानाजी दादा कथोरे यांचं देखील शुभागमन होते. तर कमिटीच्या तर्फे त्यांचं मनापासून स्वागत करतोय. कवी शेंडे, धावांचं यंत्र, धावांचं मशीन या ठिकाणी सुरू आहे. या मशीनला बंद करणं कोणालाही जमलं नाही आतापर्यंत. महेश केवणे चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑन, सीमा रेषा पार, षटकार. क्या बात है उमेश. एकापेक्षा एक अप्रतिम गाणी सादर करतोय. गरज आहे 4 धावांची. खूपसूरत समा, खूप चांगलं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते, कारण कवीने ते वातावरण बनवलेलं आहे. 37 धावसंख्येवरती कवी पोहोचलेला आहे. त्याच्या बॅटमधून येणारा हा 5वा षटकार आणि इथे मात्र फक्त 4 धावा विजयासाठी हव्यात. वांगणी प्रीमियर लीग 20-19 एक देदीप्यमान असं आयोजन तुम्ही पाहताय. पर्व चौथ्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. मात्र जी स्पर्धा काल सुरू झाली डोंबिवली येथे नियोजनाच्या मैदानावरती, तिला 50 वर्ष यंदाच्या वर्षामध्ये पूर्ण होत आहेत. चेंडू यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर. तर निखिल शेलवले कोण विसरेल, पहिल्या पर्वामध्ये ज्याने 54 धावांची खेळी साकारली होती. अप्रतिम कामगिरी. त्यानंतर मात्र अविनाशने पहिल्या अर्धशतक दुसऱ्या पर्वामध्ये नोंदवलं होतं. चेंडू सुरेख होता हलक्या हाताने. इथे मात्र हे काय चाललंय मैदानावरती, खरंच याची गरज होती का? महेश मात्र खूप जोराने थ्रो करत होते. यष्टीरक्षकाला कुठेतरी थोडीशी दुखापत त्या ठिकाणी होते. तर भावनेच्या भरामध्ये अशा गोष्टी मैदानावरती घडताना पाहतोय आपण. फक्त एका धावेची गरज विजयासाठी. 61 धावा. हा चेंडू ऑन साइडला, झेलची शक्यता आहे आणि हा झेल सुटला आणि हा सामना देखील हातातून सुटला आणि हा सामना जिंकलाय. यावेळेस मात्र आपण पाहतोय पांडवाजने. तर पांडवांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. भक्ती 11ला आपण नक्कीच या ठिकाणी हार्डलक म्हणूया. पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देऊया. तर मॅन ऑफ द मॅच सन्माननीय, तर या ठिकाणी एसबी फायटरचे सन्माननीय भूषण दादा शेलार यांचं शुभागमन होते. तर मॅन ऑफ द मॅच नक्कीच या नावाबद्दल कोणाच्याच मनात मात्र शंका नसेल, कारण त्याने सलामीला येऊन एक हाती किल्ला लढवला. फक्त किल्ला लढवला नाही तर या किल्ल्यावरती विजयाचा झेंडा ज्याने फडकवला तो म्हणजे शेंडे परिवारातील कवी शेंडे. मॅन ऑफ द मॅच. 43 धावांची विस्फोटक विध्वंस खेळी साकारली. एकूण चेंडूचा सामना किती केलाय बघूया. या ठिकाणी त्यांचा स्ट्राईक रेट 12 चेंडूमध्ये 43 धावा. तर अप्रतिम कामगिरी. 350 पेक्षा जास्त त्याचा स्ट्राईक रेट तुम्हाला पाहायला मिळाला.
तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विजयाचा हिरो नायक पांडवाज 11 संघाचा कवी शेंडे. प्रश्नाचे उत्तर सांगतो मी. 17 वयाला दिला आत्मलिंगाचे म्हणतात त्या होलिंगाला, आत्मलिंगाचे म्हणतात त्या होलिंगाला, गलुळाचं पाणी कशाला ठेवले